नमस्कार मित्रांनो, गीता जीवनवाणी या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गीता अध्याय 3 कर्मयोग. अर्जुन उवाच त्यासी चेतकर्मणस्ते मता बुद्धी जनार्दन ततकी कर्मणी घोरे मा नियोजनसी केशव. अर्थात अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात? तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वी सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही कर्म केल्या वाचून एक क्षणभरही जगता येत नाही. कर्मेंद्रिय संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे. तू आपले नियत कर्म कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कोणत्या, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रीत्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञासहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देत सांगितले, तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे. भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. मात्र स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन शिजवणारे इतर लोक केवळ पापच भक्षण करतात. सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून उत्पन्न होते. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. हे पार्थ, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. असा मनुष्य केवळ इंद्रियतृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगतो. हे पार्थ, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. असा मनुष्य केवळ इंद्रियतृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगतो.
परंतु जो आत्म्यातच रममान झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कार्य आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणिमात्रांवर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते. म्हणून कर्मफळांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली. म्हणून सामान्य लोकांना शिकवण्याकरिता तू आपले कर्म करण्यास योग्य आहे. श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्याने तू जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही. मला कशाची उणीव नाही. तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ, सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन. हरे कृष्ण. तरी आज या गीता जीवनवाणी या